आता आपण या टमाटरचं गावरानी टमाटरचं लोणचं तयार करणार आहोत. त्यासाठी मी टमाटर 1 पाव घेतलेले आहे आणि 1 पाव टमाटर मी वाफवून घेतलेले आहे. वाफवून झालेले आहेत हे. आता याची सालं काढायची आहे. 1 पाव टमाटर साल काढून झालेले. यासाठी 1 लसणाची गाठ आणि त्याला लागणार आहे या 6 मिरच्या आणि ही 1 लसणाची गाठ हे साहित्य आणि थोडी कोथिंबीर. लसण आणि मिरचीचे छोटे छोटे तुकडे केलेले आहे. लसण सोललेलं आहे आणि हा आता खलबत्त्यामध्ये ठेचणार आहे आणि टोमॅटोचे बारीक तुकडे चिरलेले आहेत. या डावणी 2 चम्मच तेल टाकलेलं आहे. ते तापलेलं आहे. यात फक्त जिरं टाकायचं. जिरा झाल्यानंतर लसण आणि मिरची आपण ठेचलेली होती ती लसण आणि मिरची टाकायची. तुम्हाला तिखट कमी वाटत असेल तर मिरच्या कमी घेता येतात. इथे हळद आपली 1 चम्मच आहे. अर्धा चम्मच हळद टाकायची छोट्या चमची. ते होत आलं की मग हे टोमॅटो टाकून द्यायचं. चिरलेले टोमॅटो टाकलेले आहे. टोमॅटो आणि आता यामध्ये चवीप्रमाणे हा छोटा चम्मच आहे. चवीप्रमाणे 1 चम्मच मीठ आणि हे होऊ द्यायचं. उकळी येईस्तोवर गॅस जास्ती करायचा. हे झाकून ठेवायचं नाही. याची वाफ निघाली पाहिजे म्हणून हे उघडं ठेवायचं आणि उकळू द्यायचं. साधारण गॅस ठेवायचा आणि त्याच्यावरती हे उकळू द्यायचं. हे टमाटरचं लोणचं पण चटणी पण होऊ शकते आणि लोणचं पण. तुम्हाला जे वाटेल ते घ्यायचं. छान मस्त.